टास्क 36 म्हणजे मुलांना त थ द ध न वाचायला शिकवणे आहे. आई बाबांना खडूने लिहिणे अवघड वाटत असेल तर खडूने लिहू नका. आई बाबा मातीमध्ये पण लिहू शकता. ते पण चालेल. आणि मग मुले मातीत लिहू शकतात. बघ, हे अक्षर आहे. त आईनी कोणते अक्षर काढले आहे? त आता तू हे मातीमध्ये बनवा. तुम्ही हे मीठ आणि पिठाच्या पावडरमध्ये पण बनवू शकतात. तू कोणते अक्षर काढले? त खूप छान. त पासून तवा. त त तवा. बघ, हे अक्षर आहे. थ आईनी कोणते अक्षर काढले आहे? थ आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? थ खूप छान. थ पासून थवा. थ थ थवा. बघ, हे अक्षर आहे. द आईनी कोणते अक्षर काढले आहे? द आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? द खूप छान. द पासून दरवाजा. द द दरवाजा. बघ, हे अक्षर आहे. ध आईनी कोणते अक्षर काढले आहे? ध आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? ध खूप छान. ध पासून धान्य. ध ध धान्य. बघ, हे अक्षर आहे. न आईनी कोणते अक्षर काढले आहे? न आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? न खूप छान. न पासून नळ. न न नळ. अक्षरे शिकवताना आम्ही मुलांना दाखवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही दाखवू शकता. दाखवणे शक्य नसेल तर कृपया आमची व्हिडिओ दाखवा. आता मुलांसोबत एक खेळ खेळूया. खडूने जमिनीवर वर्तुळे काढा आणि त्यामध्ये अक्षरे लिहा. तुम्ही अक्षर बोला आणि मुलांना ते अक्षर मध्ये एक लहान दगड किंवा नाणे ठेवण्याचे प्रयत्न करायचे आहे. चला खेळूया. त खूप छान. न खूप छान. तुम्ही दुसरा गेम पण खेळू शकता. प्रत्येकाला संगीतवर डान्स करायचे आहे. जेव्हा आपण अक्षर बोलतात तेव्हा प्रत्येकाला वर्तुळात उभे राहायचे आहे. प्रत्येक जण आपले पाय वर्तुळाचे बाहेर ठेवू शकत नाही. वेगवेगळ्या साईजचे वर्तुळे बनवा. तुम्हाला 10 पर्यंत मोजावे लागेल आणि नंतर बाहेर यावे लागेल. मोठ्याने मोजा. जर तुम्ही एका पायावर उभे असाल तर 3 सेकंद नंतर बाळ बाहेर येऊ शकते. आई बाबांना 10 सेकंद एका पायावर उभे राहावे लागेल. जर कोणी वर्तुळाचे बाहेर पाय ठेवला तर तो आउट झाला. चला खेळूया. ध 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10. 9. 1, 2, 3, 4, 5, खूप छान. 6, 7, 8, 9, Out. 10. खूप छान. पप्पा आउट झाले. आई जिंकली. हो हो मुलगी पण जिंकली, कारण मुलांना फक्त 3 सेकंद एका पायावर उभे राहायचे आहे. जेव्हा मुले अक्षरे शिकतात तेव्हा ते गोंधळून जातील. सुरुवातीला ते बऱ्याच वेळा चुकीचे लिहितात. जेव्हा ते तुम्हाला चुकीचे सांगतात तेव्हा ते ठीक आहे असं होते, कारण ते पहिल्यांदाच खूप काही नवीन गोष्टी शिकत आहेत. फक्त त्यांना प्रेमाने बरोबर सांगत राहा आणि एक दिवस ते बरोबर अक्षरे शिकतील. कृपया मुले शिकत असताना त्यांच्यासोबत बसा आणि नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुले माती किंवा खडू खाऊ शकत नाहीत. मुलांना अक्षरे शिकण्यासाठी वेळ लागू शकतो. कृपया तुमचे वेळ घ्या. दर 2 ते 3 दिवसांनी एक अक्षर शिकवा. सुरुवातीला मुले मीठ, माती किंवा पिठाचा पावडरमध्ये थोडे थोडे लिहिणार. ते ठीक आहे. त्यांना हळूहळू मीठमध्ये लिहायला शिकवा. कृपया लक्षपूर्वक ऐका. कृपया तुमच्या मुलांवर शिकण्यासाठी दबाव आणू नका. कृपया त्यांना खूप प्रेम आणि प्रोत्साहन द्या आणि त्यांना त्यांच्या गतीने शिकण्याचा आनंद द्या. धन्यवाद.